या मालिकेमध्ये मकर संक्रांत स्पेशल भागात प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने जबरदस्त धमाका पाहायला मिळतो। कालच्या भागापर्यंत आपण पाहिलं होतं की आजी सून, आजी सासू आणि नात सून अशा तिन्ही पिढ्या एकत्र येऊन आता काकूंच्या कारस्थानांना आया घालण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। भूतकाळातील सगळं सत्य समोर आल्यानंतर स्वानंदीने समरच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असून तिने दिलेल्या वचनाची सुरुवात तिने थेट संक्रांतीच्या दिवशीच केली आहे। रणचंडिकेचं रूप धारण करत स्वानंदीने काकूंना चांगलाच धडा शिकवला असून त्यांचे सगळे डाव एका मागोमाग एक उधळून लावले आहेत। हे सगळं आजच्या भागात पाहायला मिळतं। दुसरीकडे समरने बाबांना दिलेल्या वचनामुळे अधिराचा संसार कोणत्याही परिस्थितीत मोडू नये यासाठी तो प्रयत्न करत आहे। बाबांच्या सल्ल्यानुसार अधिरा आणि रोहनसाठी वेगळ्या घराचा पर्याय समोर येतो आणि त्यासाठी समर रोहनला घेऊन बिल्डरकडे जातो। जरी समरला वेगळं राहण्याची कल्पना मनापासून मान्य नसली तरी अधिराचे डोळे उघडावेत आणि रोहन अधिरामधील नातं अधिक घट्ट व्हावं यासाठी हा डाव आखलेला असतो। बिल्डरकडे चर्चा करताना रोहन आपली अडचण मांडतो की इतक्या लवकर फ्लॅट घेणं शक्य नाही आणि लग्नानंतर लगेच आईवडिलांपासून वेगळं राहणंही त्याला मान्य नाही। समर त्याला समजावतो की प्रेम टिकवायचं असेल तर काही निर्णय घ्यावेच लागतात आणि अधिराला सोडणं त्याला शक्य आहे का असा थेट प्रश्न विचारतो। रोहन आपलं प्रेम मान्य करतो पण आईच्या दबावामुळे अधिराला घरात राहता येणार नाही असं सांगतो। त्यावर समर शेजारी फ्लॅट घेण्याचा पर्याय सुचवतो, मात्र रोहन स्वाभिमानाने स्वतःच्या कष्टावर घर घेण्याची भूमिका घेतो। या सगळ्या प्लॅनिंगची कल्पना अधिराला नसते, पण आजी आणि स्वानंदीला सत्य समजतं। समर त्यांना विश्वासात घेत स्पष्ट करतो की त्याचा उद्देश घर फोडण्याचा नाही तर अधिराला योग्य मार्ग दाखवण्याचा आहे आणि म्हणूनच हा डाव आवश्यक आहे। काकू मात्र अधिराच्या कानावर वेगळं विष ओतण्याचा प्रयत्न करतात, पण स्वानंदी त्यांना थेट ओपन चॅलेंज देत संसार मोडण्यापासून दूर राहण्याचा इशारा देते। अखेरीस सगळ्यांसमोर सत्य उघड होतं। काकूंचे आरोप खोटे ठरतात आणि आजी ठामपणे स्वानंदीच्या बाजूने उभी राहते। अधिरा स्वाभिमान जपत कोणाचेही उपकार न घेता सासरातच राहण्याचा निर्णय घेते। स्वानंदीच्या शांत पण ठाम भूमिकेमुळे मल्लिकाचे सगळे डाव फसतात आणि तिला सर्वांसमोर पराभव स्वीकारावा लागतो। स्वानंदीने दिलेला दणदणीत इशारा मल्लिकाला हादरवून सोडतो आणि शांतीमध्ये क्रांती कशी असते हे तिने दाखवून दिलं आहे। पुढील भागांसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।